वणीला रंगारीपुऱ्यामध्ये आमचं घर होतं आणि माझे वडील शिक्षक होते आणि एक उत्कृष्ट शिक्षक याने त्याने त्यांचा संबंध मधुभाऊ उंबरकर म्हणजे तुमच्या माहितीमध्ये राजू उंबरकर जो आहे त्याचे वडील. अच्छा. आणि मोठा बाळ उंबरकर यांचे तर राजू आणि तो मोठा बाळ हे दोन्ही माझ्या बाबांचे विद्यार्थी. अच्छा. तर त्या वेळेला या तलावाच्या काठावर तलावाच्या काठावर जी वणीमध्ये वस्ती आहे त्या ठिकाणी ते उंबरकर कुटुंब राहत असे माझे. आणि तिथून राजूची आई ही दोन्ही पोरांना घेऊन आमच्या इथे रंगारीपुऱ्यामध्ये यायची. आणि याच्याने हे शिक्षणाचं जे बाबाचं अशा प्रकारचं त्यांचं लहानपण संबंध आलं. मग पुढे असं झालं की हा राजू वेगळ्या मार्गाने प्रसिद्ध झाला. मधुकरराव वारलेत आणि असेच हे संबंध येत असताना या कुठल्या गोष्टीचं सहकार्य घ्यायचं तर हे जे पहिलं जे ड्रॉइंग आहे मंदिराचं हे मधुकरराव उंबरकरांनी करून दिलं होतं. ते स्वतः इथे येऊन त्यांनी मला आखणी करून दिली आणि त्यांच्या याच्याप्रमाणे हे काम सुरू करायचं. तर लेबर बोलावले, सब्बल बोलावल्या आणि त्या आल्यानंतर ती म्हणतात की आम्ही नाही करत. का अजी ते हालमोट लावून होऊन मरते. अरे जिवंतवाले लोक जिवंत लोक काही हरकत नाही. मी आहे म्हटलं भांडणाऱ्यांच्या यादीतला आहे नंबर माझा द्या सब्बल इकडे. आणि खुदाला अजय राहू द्या म्हणे आम्ही करतो. तर ह्या अशा रीतीने मधुभाऊ म्हणे कसं मी असंच कुठल्या वेळेला कुठली गोष्ट करायची पण खोदकाम सुरू केलं आणि नाही तर ह्या लोक हात लावत नव्हते इथल्या दगडाला. एक भीतीचं वातावरण होतं की ती दोन आगमन भाग मेले त्यांची भूता इथे असं अशी एक होती त्यावेळेस. आणि मग आता अक्षरशः म्हणजे ते रात्री एकटा झोपतो